अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नातील तब्बल 3 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर जेरबंद केले आहे। इझानुद्दीन पठाण असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडनं गुन्ह्यात वापरलेला चाकू, दुचाकी आणि मोबाईल असा या सुमारे 72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। 13 मे रोजी उधारीच्या पैशांवरनं आदिल खान यांच्यासोबत वाद झाल्यानंतर ईशान पठाण आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्यानंतर इझान पठाण फरार होता। पोलिसांनी घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी, साथीदार आणि गोपनीय बातमीदारांकडनं माहिती घेत तपास सुरू ठेवलाय। अखेर गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याने साथीदारांसह गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले। त्यानंतर पंचनामा करून चाकू, दुचाकी आणि मोबाईल असा 72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त यशवंत सोळंके आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रेजरपुरा पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। फरार आरोपींचा सातत्याने पाठपुरावा करून त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे।